रायगडमध्ये 3 अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। अनंत गीते नावाचे 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले। अनंत गीतेंची कोंडी करण्यासाठी विरोधकांचा डाव तर नाही ना, अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। मतदान यंत्रावर एकाच नावाचे अनेक व्यक्ती असतील तर मतदारांचा गोंधळ उडण्याची दाट शक्यता असते। रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते नावाचे 3 उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते पुन्हा रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत। त्यांची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी अनंत पद्मा गीते आणि अनंत बाळोजी गीते या नावाच्या 2 अपक्ष उमेदवार रिंगणामध्ये उतरवल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे आता अनंत गीतेंची अडचण वाढण्याची शक्यता आहे, कारण एकाच नावाचे 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आणि त्यामुळे आता मतदारांचा देखील गोंधळ होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।